Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English, topic our solar system. स्टुडंट विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण आवर सोलर सिस्टीम याचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी आपण लर्न करत होतो. आता आपण या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 हा या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या ठिकाणी आज आपण आवर सोलर सिस्टीम हा जो लेसन आहे या लेसनचं क्वेश्चन नंबर 4 या ठिकाणी लर्न करणार आहोत. Question number 4. As a group activity, prepare and present short monologue at least 3-4 lines of the following characters. खाली दिलेल्या पात्रांच्या छोट्या नाट्यछटा गटात तयार करून सादर करा किमान 3 ते 4 ओळीत. खाली काही पात्र दिलेले, कॅरेक्टर दिलेली आणि त्यांच्या नाट्यछटा या ठिकाणी आपल्याला तयार करायचे आहे. कमीत कमी 3 or 4 लाईन्स, 3 किंवा 4 लाईनमध्ये त्यांची नाट्यछटा ही या ठिकाणी तयार करायची आहे. मग त्यांनी पात्र दिलेले आहेत. फर्स्ट आहे अ रिव्हर, नदी या ठिकाणी काय बोलत आहे किंवा नदी काय सांगत आहे हे या ठिकाणी आपल्याला 3 किंवा 4 लाईन्समध्ये एक्सप्लेन करायचे आहे. त्यानंतर द विंड, वारा काय सांगत आहे. किंग मिदास, किंग मिदास हा जो राजा आहे, राजा या ठिकाणी काय म्हणत आहे. अ कुक्कू, कोकिळा ही या ठिकाणी काय सांगत आहे. आणि द लिटल रेड हेन, आणि द लिटल रेड हेन ही जी हेन आहे ही या ठिकाणी काय सांगत आहे. म्हणजे प्रत्येकजण आपल्या या ठिकाणी या ठिकाणी काय सांगत आहे, काय सांगू इच्छित आहे हे नाट्यछटेच्या नाट्यछटा या ठिकाणी आपल्याला सादर करायची आहे किंवा या ठिकाणी आपल्याला ते कॅरेक्टर या ठिकाणी सादर करायचं आहे. मग फर्स्ट कॅरेक्टर आहे अ रिव्हर. या ठिकाणी हे जे कॅरेक्टर आहे हे मी माझ्या नोटबुकमध्ये राईट डाऊन केलेले. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की फर्स्ट कॅरेक्टर आहे अ रिव्हर. मग रिव्हर काय बोलते, नदी काय बोलत आहे. हॅलो, आय एम अ रिव्हर, नमस्कार मी आहे नदी. आय फ्लो डाऊन द माउंटेन, मी या ठिकाणी माउंटेन म्हणजे पर्वतावरून वाहत असते. आय गिव्ह वॉटर टू द पीपल, मी लोकांना पाणी पुरवते. हू लिव्ह अलॉंग माय बँक्स, माझ्या नदीकिनारी बरेच लोक हे राहत असतात. आय ऑलवेज फ्लो टू मीट द सी, मी नेहमी समुद्राला जाऊन मिळते. आय फ्लो टू मेक पीपल हॅप्पी, मी वाहते म्हणून लोक कसे आहेत, आनंदी आहेत. म्हणजे या ठिकाणी रिव्हरने आपलं मत या ठिकाणी सांगितले की माझ्यामुळे कशाप्रकारे लोकांना फायदा होतो हे या ठिकाणी तिने सांगितलेलं आहे. हे आहे फर्स्ट कॅरेक्टर. आता नेक्स्ट कॅरेक्टर द विंड, वारा. वारा या ठिकाणी काय सांगत आहे. आय एम द विंड, मी आहे वारा. आय फ्लो ऑल डे अँड सिंग लाऊडली, मी दररोज वाहत असतो आणि मोठमोठ्याने गाणे गात असतो. नो वन कॅन सी मी, कोणीही मला पाहू शकत नाही पण मात्र मी हा जाणवत असतो. आय फ्लाय काईट्स, माझ्या या हवेमध्ये काईट्स पतंग उडत असतात. बर्ड हाय, पक्षी हे उंच उंच उडत असतात. बिकॉज ऑफ मी द क्लाउड रन अँड इट रेन्स, त्याचप्रमाणे या हवेमुळे या आकाशामध्ये ढग हे इकडून तिकडे वाहत असतात आणि त्यातूनच हा पाऊस पडत असतो. इफ आय गेट अँग्री, जर मी रागावलो द स्टॉर्म कम्स, तर मी लागलीच या ठिकाणी वादळ निर्माण करून देतो. अशा प्रकारे मी या ठिकाणी व्यक्त होत आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे किंग मिदास. किंग मिदास हा एक राजा आहे. आपण मागील व्हिडिओमध्ये जो किंग मिदासचं कॅरेक्टर पाहिलं होतं ते या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे. हॅलो, आय एम किंग मिदास, मी आहे किंग मिदास. आय लव गोल्ड, मला सोनं खूप आवडतं. आय हॅड अ लॉट ऑफ गोल्ड बट आय वॉन्टेड मोअर, माझ्याकडे भरपूर सोनं आहे परंतु तरीही माझी इच्छा आहे की मला अजून सोनं हवं आहे. अ स्ट्रेंजर गिव मी द गोल्डन टच, एके दिवशी एक स्ट्रेंजर येतो आणि तो त्या ठिकाणी मला एक देणगी देऊन जातो किंवा एक गिफ्ट देतो की मी ज्याही वस्तूला स्पर्श करेल ती वस्तू सोन्याची होईल. गोल्डन टच. एव्हरीथिंग आय टच वूड टर्न टू द गोल्ड, मी जेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूला टच करेल तेव्हा त्या वस्तूचं रूपांतर हे सोन्यामध्ये होईल. आय टच एव्हरीथिंग इन माय बेडरूम,
मी जेव्हा माझ्या बेडरूममध्ये गेलो आणि तिथं प्रत्येक वस्तूला टच केलं तर ती वस्तू सोन्याची बनायची. इन द गार्डन, त्याचप्रमाणे मी ज्यावेळेस माझ्या गार्डनमध्ये गेलो तर तिथेही प्रत्येक झाडाला टच केल्याबरोबर तेही सोन्याचे झाले. अँड दे टर्न इंटू गोल्ड. गार्डनमध्ये मी ज्याही झाडाला ज्याही फुलाला टच केलं ते सर्व त्या सर्वांचं रूपांतर सोन्यामध्ये झालं. आय वॉज हॅप्पी, मी आनंदी होतो. आय टच फूड, परंतु जेव्हा मी जेवणाला हात लावला, अन्नाला हात लावला, ते सुद्धा सोन्याचं झालं. अँड माय डॉटर, आणि माझी मुलगी, तिला हात लावला तर तीसुद्धा सोन्याची झाली. दे अल्सो टर्न टू गोल्ड. आय बिकेम व्हेरी अनहॅपी. त्यावेळेस मात्र मला खूप वाईट वाटलं, मी खूप दुःखी झालो. हाऊ फुलिश अँड ग्रीडी आय वॉज. तेव्हा लक्षात आलं की अरे, मी कसा असं मूर्ख आणि लोभी माणूस आहे. नाऊ वेन द गोल्डन टच हॅज गॉन आय एम हॅपी. जेव्हा हे गोल्डन टच, तो स्ट्रेंजर परत गेल, तेव्हाच मी या ठिकाणी आनंदी राहू शकतो. असं या ठिकाणी किंग मिदास हे कॅरेक्टर या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे अ कुक्कू. आय एम अ कुक्कू. आय ओपन माय बीक इन एप्रिल. आय सिंग इन मे. माय टोन चेंजेस इन जून अँड आय फ्लाय अवे इन जुलै. आय हॅव टू गो ऑगस्ट. मी आहे कुक्कू. आय ओपन माय बीक इन एप्रिल. मी एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी आनंदाने नाचत असते. आय सिंग इन मे, गाणे म्हणत असते. माय टोन चेंजेस इन जून. जूनमध्ये माझं जे गाणं आहे त्याचं टोनिंग हे चेंजेस होतं. अँड आय फ्लाय अवे इन जुलै. आणि त्याचप्रमाणे जून आणि जुलैमध्ये मी आनंदाने इकडे तिकडे बागडत असते. आय हॅव टू गो जस्ट. त्याचप्रमाणे मी ऑगस्ट ह्या महिन्याची वाट पाहत असते. तर अशा प्रकारे कुक्कू ही या ठिकाणी एक्सप्लेन होते. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे द लिटल रेड हेन. तर या ठिकाणी आता द लिटल रेड हेन ही काय सांगत आहे किंवा काय म्हणत आहे. आय एम अ लिटल रेड हेन. आय लिव्ड ऑन अ फार्म. मी एक लिटल रेड आहे आणि मी एका फार्ममध्ये राहते, शेतात राहते. विथ अ कॅट, अ डॉग अँड अ डक. माझ्यासोबत एक कॅट आहे, एक डॉग आहे आणि एक डक आहे. यांच्यासोबत मी शेतात राहत असते. वन डे आय फाउंड सम व्हीट ग्रेन. एके दिवशी मला एक गव्हाचा दाणा मिळाला. आय सोड व्हीट. मी ते दाणे पेरले. अँड वर्क हार्ड इन द फील्ड. आणि शेतामध्ये खूप कष्ट केले. आय वॉज नॉट हेल्प माय फ्रेंड्स. अशा वेळेस माझ्या मित्रांनी मात्र मला काही मदत केली नाही. तर अशा प्रकारे द लिटल रेड हेड हिने आपलं मत या ठिकाणी व्यक्त केले किंवा हे कॅरेक्टर या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेले आहे. तर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे हे प्रत्येक कॅरेक्टर या ठिकाणी एक्सप्लेन होत आहे. तर हे जे या ठिकाणी प्रत्येक कॅरेक्टरने सांगितले हे सर्व तुम्ही या ठिकाणी रीड करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.